नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं आपल्या विधिनिदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. सख्खे भाऊ एकाच गटात एकमेकाचा वहिवाट रस्ता बंद करू शकतात का? आजपर्यंत आपण वहिवाट रस्त्यामध्ये काय बघितलेले आहे? तुमचा जो गट नंबर आहे त्याचा उपभोग घेण्यासाठी शेजारच्या गटातून तुम्हाला वहिवाट रस्ता मिळावा असा हक्क सांगणारा कायदा म्हणजे वहिवाट कायदा. म्हणजे वहिवाटीचा तुम्हाला हक्क आहे, परंतु तुमच्या मिळकतीच्या एन्जॉयमेंटसाठी किंवा उपभोगासाठी शेजारच्या मिळकतीवर हक्क सांगणं म्हणजे वहिवाट कायदा. आता इथं प्रश्न वेगळा आहे. एकाच गटामध्ये तुम्ही 3 सख्खे भाऊ आहात, त्यावेळेस तुम्ही एकमेकाचा रस्ता बंद करू शकता का? किंवा एकमेकाच्या विरुद्ध वहिवाट हक्क सांगू शकता का? बघा मित्रांनो, याची सुरुवात कशी होते? वडील जेव्हा असतात तेव्हा 3 भाऊ एकत्र कुटुंबात राहतात. वडील शेती करत असतात. एखादा भाऊ नोकरीनिमित्त बाहेर जातो. 2 भाऊ एकत्र राहतात. हळूहळू त्या दोघा भावांमध्ये वाटप होतं. 3 सख्खे भाऊ तिघही वाटप करून घेतात. रस्त्याच्या कडेला गट असतो. रस्त्याच्या कडेला एक भाऊ येतो. त्याच्या पाठीमागे 2 नंबरचा भाऊ असतो आणि त्याच्या पाठीमागे 3 नंबरचा भाऊ असतो. कोणत्या तरी एका कडेला रस्ता ठेवलेला असतो. तिघांचंही मिळकतीचा उपभोग चाललेला असतो. एन्जॉयमेंट चालवली असते. आता काय होतं? एका पिढीपर्यंत हे व्यवस्थित चालतं, परंतु जेव्हा पुढची पिढी येते तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी वाद होतो आणि जो रस्त्याच्या कडेला आहे तो रस्ता बंद करतो, किंवा या तिघांमध्येच वाद होतो आणि रस्त्याच्या कडेला जो आहे तो मध्ये जाणाऱ्यांचा रस्ता बंद करतो. आता इथे प्रश्न उपस्थित होतो, तुम्ही काय कराल? जर तुम्ही म्हटले की हा आमच्या वहिवाटीचा रस्ता आहे आणि वाटप झालेला आहे, पुढे मोठा भाऊ आहे, मध्ये मधला भाऊ आहे आणि कडेला लहान भाऊ आहे. जेव्हा तुम्ही असं सांगता की वाटप झालेला आहे, हे तुम्ही घरात ठरवलेलं असतं. त्यासाठी वाटपाचा दस्त तुमच्याकडे नसतो. म्हणजे वाटप करून घेतलेलं आहे तुम्ही, परंतु त्या वाटपाबाबत तुमच्याकडे 85 सेक्शन प्रमाणे माननीय तहसीलदार साहेबांचा आदेश नसतो. ते वाटप तुम्ही दुय्यम निबंधक साहेब यांच्या कार्यालयात नोंदवलेलं नसतं, किंवा मेहरबान दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून तो दावा डिक्री करून तुम्हाला वाटपाने तो कब्जा मिळालेला नसतो. तुम्ही वाटप केलेलं असतं. 3 भावांनी एकत्र बसून वाटप केलेलं असतं. पुढे मोठा भाऊ असतो, मध्ये मधला भाऊ असतो, मागे 3 नंबरचा भाऊ असतो. 4 नंबरचा भाऊ असेल तर तो आणखी मागे असतो. जमिनीचा आकारमान मोठा असतो. एका कडेने सर्व जात असतात. आता जो शेवटचा भाऊ आहे त्याला तिघांच्या हिश्श्यातून जायचंय. 2 नंबरचा जो भाऊ आहे त्याला पुढच्याच्या हिश्श्यातून जायचंय. आणि जो 1 नंबरला मोठा भाऊ असतो त्याला काही कोणाच्या हिश्श्यातून जायचं नाही, कारण तो मुख्य रस्त्याच्या लगत आहे. यापूर्वी आपण काय बघितलेलं आहे? जर जमिनीसाठी नवीन रस्ता मागवायचा असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 143 प्रमाणे बांधावरूनच रस्ता मागता येतो. जर वहिवाट रस्ता असेल आणि त्या वहिवाट रस्त्यामध्ये जर अडथळा निर्माण केलेला असेल तर अडथळा दूर करून देणे मामलेदार कोर्टाला आहे. म्हणजे थोडक्यात मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 5(2) प्रमाणे तो अर्ज आपण करू शकतो. आता इथे एक मुद्दा लक्षात घ्या. 3 सख्खे भाऊ आहे आणि 3 सख्ख्या भावांमध्ये 1 नंबरच्यानं हे दोघांचे रस्ते अडवलेले आहेत. परिस्थिती काय निर्माण होईल? आता बांधावरून रस्ता मागता येईल का? नाही, कारण तो रस्ता गटातून आहे. वहिवाटीचा रस्ता म्हणता येईल का? नाही, कारण 1 नंबरनं तो रस्ताच काढून टाकलेला आहे. तिथे रस्ताच नाही. मेहरबान तहसीलदार साहेब जेव्हा तिथे जातील तेव्हा तिथे रस्ताच नाहीये. रस्त्याच्या खुणाच आढळून आल्या नाही तर रस्त्यामधील अडथळा दूर करण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. आता इथे कोणता प्रश्न उपस्थित होईल? ते 2 नंबरचे भाऊ आणि 3 नंबरचे भाऊ 143 प्रमाणे रस्ता मागू शकत नाही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम प्रमाणे. 5(2) खाली त्यांना अर्ज दाखल करता येत नाही, कारण 1 नंबरच्यानं रस्त्याचं अस्तित्व ठेवलेलं नाही.
म्हणून तर मी टायटल दिलेलं आहे, सख्खे भाऊ एकाच गटात एकमेकाचा वहिवाटीचा रस्ता बंद करू शकतात का? उत्तर हो आलं. परंतु मग त्यासाठी काय? त्यासाठी एक प्रश्न उपस्थित राहतो, नीट लक्षात घ्या. ते जे तुम्ही वाटप केलेलं आहे त्याचा एक दस्त बनवा. तुम्ही म्हणाल ते वाटप आम्ही दस्त बनवलेला नाही, 10-20 वर्षापूर्वी झालेले. ते वाटपाचा आज दस्त कसा बनवता येईल? आज तर आमचे संबंध एक बिघडलेले, आम्ही जाऊन वाटप नोंदवू शकत नाही, तहसीलदार साहेबांपुढे सर्व हिस्सेदार येणार नाही. तिसरी गोष्ट, मेहरबान दुय्यम निबंधक साहेब यांच्या समोर जरी वाटप करायचं असले तरी वाटपाचा दस्त करून तो नोंदवण्यासाठी तिघे एकत्र येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये कोर्टाचा दावा दाखल करणं आणि त्याचा निकाल लागणं, निकाल लागल्यानंतर वहिवाट मिळणं आणि मिळकतीचा उपभोग घेणं ही फार अवघड गोष्ट होते. अशा वेळेस तुमच्यासाठी काय पर्याय उपलब्ध असतो? आता इथे लक्षात घ्या. तुम्ही 3 भाऊ आहे, बरोबर. तिघांनी जे हिस्से केलेले, रस्त्याच्या कडेला एक, मध्ये मधला भाऊ आणि कडेला लहान भाऊ, हेही बरोबर आहे. मग आता कडेचा जो भाऊ आहे त्याचा हिस्सा रस्ता बंद केलेला आहे. 2 नंबरच्या भावाचा रस्ता बंद झालेला आहे. का? तर रस्त्याच्या कडेचा जो भाऊ आहे त्यांचा रस्ता बंद केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला न्याय हा भांडूनच मिळावा लागतो. काय होईल? तुम्ही जाऊ देईल, तो जाऊ देत नाही म्हणून तुम्ही गेले तर मारामाऱ्या होतील. म्हणजे वहिवाट की तुरुंगवाट असा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. ती वेळ तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. यापेक्षा ज्या चुका झाल्या असतील त्या झाल्या असतील, पण आजपासून आपण एक मार्ग काढू त्यामध्ये, आणि हा मार्ग तुम्ही प्रत्येक जण करा. तुमचे संबंध चांगले आहेत ना? 20 वर्षापूर्वी वाटप झालेलं आहे ना? 20 वर्षापूर्वी वाटप झालेलं आहे आणि या कडेला तुम्ही रस्ता ठेवलेला आहे, बरोबर आहे ना? त्यात एक विहीर असेल तर तुम्ही त्या विहिरीचा सामायिक उपभोग घेतायत. इलेक्ट्रिक मोटर असेल तर विहिरीचा खर्च तुम्ही सामायिकामध्ये करतायत आणि इलेक्ट्रिकचं बिल तुम्ही सामायिकामध्ये भरता आहात. आज तुमचे संबंध चांगले आहे ना? पूर्वी आमचं वाटप झालेलं आहे आणि वाटप अशा प्रकारे झालेलं आहे, याचं एक वाटपाचं स्मरणपत्र लिहून ठेवा. जर तुम्ही वाटपाचं स्मरणपत्र लिहून ठेवलं तर ते 200 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहिलं तरी चालतं. कायद्यात आणि काही केस लॉ असे आहे की वाटपाचं स्मरणपत्र असेल तर त्याला मुद्रांकाची गरज नाही, कारण ते स्मरणपत्र आहे, तुमच्या सोयीसाठी तुम्ही ते लिहून ठेवलेलं आहे. दुसरा मुद्दा, जर तुम्हाला वाटप करावायचं असेल आणि जर तुमचं वाटप ठरलेलं असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही वाटप नोंदवताना त्या रस्त्याचा स्पष्ट उल्लेख करा. कोणत्या बाजूने तुम्हाला रस्ता सोडण्यात आलेला आहे, तो कोणत्या दिशेला सोडण्यात आलेला आहे, कोणत्या बांधालगत आले आहे, त्याची दिशा किती आहे, त्याचा अंदाजे अंतर किती आहे, त्याची रुंदी किती असेल, हे सर्व वाटपपत्रामध्ये उल्लेख करा. तिसरी गोष्ट, हे तुम्हाला जमत नाही, वाटपाचं स्मरणपत्रही करणं शक्य नाही, तुम्हाला वाटपपत्र 85 सेक्शन खाली मेहरबान तहसीलदार साहेबांसमोर सर्व हिस्सेदार येत नाही, बघा हा. आणि नोंदणीकृत वाटपात जर तयार नसेल तर तुम्हाला एक पर्याय राहतो, तो म्हणजे वाटपाचा दावा दाखल करणं. आता वाटपाचा दावा दाखल करताना तुम्ही एक लक्षात ठेवा, असं म्हणू शकता की आमचा असं वाटप झालेलं आहे, त्या वाटपाप्रमाणे हा हिस्सा आम्ही करत होतो, तो हिस्सा मी करत होतो, इकडे एक विहीर आहे, त्या विहिरीचा आम्ही सामायिकामध्ये उपभोग घेत होतो, परंतु याचा कोणताही दस्त तयार करण्यात आलेला नाही. दस्त तयार करण्यासाठी आम्ही हा वाटपाचा दावा दाखल केलेला आहे. सरस निरस मानाने वाटप तुटप होऊन स्वतंत्रपणे ज्याचा त्याचा कब्जा स्वतंत्रपणे कब्जा उपभोगात मिळावा, यासाठी तुम्ही दावा करू शकता. आणि लक्षात ठेवा, जर तुमची जमीन पडीत राहील रस्त्याअभावी, तर तसा पुरावा जर मेहरबान कोर्टापुढे आला, तुम्ही जर कोर्टामध्ये कथन केलं आणि कथन करून तसा मुद्दा काढला आणि तसा जर पुरावा मेहरबान कोर्टापुढे आला, तर लक्षात ठेवा, वाटप झालेलं आहे हे जर तुमच्याकडून सिद्ध झालं तर ज्याने रस्ता अडवला त्याच्याकडून नुकसान भरपाई घेण्याचा हक्क तुम्हाला राहील. जर तुम्ही विहीर खोदलेली असेल, त्याच्यामध्ये घर बांधलेलं असेल,
त्याची जमिनीची लेव्हल केलेली असेल, बांध बंदिस्त केलेली असेल, तर तुमचा हा सर्व खर्च वाया जाऊ शकतो. कारण जर वाटप झालं किंवा वाटपाचा दावा झाला तर ती संपूर्ण मिळकत ही एकत्रातली धरली जाईल आणि एकत्रातली धरल्यानंतर सरस निरस मानाने वाटप होताना प्रत्येकाचे हिस्से हे स्वतंत्र ठरवले जाईल. खूप गोष्टी मी तुम्हाला यात सांगितलेल्या आहे, कारण या गोष्टीला अनेक कोण आहे. ज्या दृष्टिकोनातून आणि ज्या अँगलमधून तुम्ही बघाल त्या अँगलमध्ये तुम्हाला एक मार्ग सापडेल. पण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही एखादी मिळकत वडिलोपार्जित आहे आणि तिच्यात जर 3 भावांनी वाटप केलेलं असेल, वाटपाचा कोणताही दस्त उपलब्ध नसेल, तर ज्या परिस्थितीत तुम्ही वाटप केलेलं आहे आणि ज्या परिस्थितीत तुमची मिळकत आहे त्या परिस्थितीचा एक वाटपाचे स्मरणपत्राचा दस्त लिहून आणि नोंदवून ठेवणं कधीही चांगलं. शक्यतो जर तुम्ही सख्खे भाऊ असाल, तर जर तुम्ही हिस्से ठरवलेले असेल तर एकमेकाचा रस्ता तुम्ही अडवू नका. माझ्या परीनं मी माहिती देण्याचा प्रयत्न केला. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, खूप खूप आभार, धन्यवाद.